नमस्कार मंडळी. आपण आता हा जो 1 जून ते 30 जून हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करत आहोत. या महिन्यामध्ये आपल्याला विविध कार्यक्रम राबवायचे आहेत, जे की आपण दरवेळी राबवत असतो, परंतु ते आता एकाच वेळी राबवायचे आहेत आपल्याला. याचं कारण आहे की आता पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे. पावसाचे दिवस आहे, सगळीकडे पाणी साचणार आहे आणि पाणी जिथं साचतं तिथं डासांना डासोत्पत्ती करण्यासाठी प्रेरणा मिळते. तिथं ते आपली अंडी टाकतात आणि डास जास्त प्रमाणात उत्पन्न होतात. लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यावं. घरामध्ये आजूबाजूला जर कंटेनर असतील तर कंटेनर ते निकामी करावेत किंवा बाजूला टाकावेत. कुठल्याही प्रकारचं पाणी साचणार नाही आपल्या आजूबाजूला याची सगळ्यांनी कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांनी BS कलेक्शन जास्तीत जास्त वाढवावं, जेणेकरून आपल्याला त्वरित तापाचं निदान होईल आणि आपल्याला तसं उपचार करता येईल. तसंच कर्मचाऱ्यांनी गृहभेटी वाढवायच्या आहेत. तसेच गप्पी मासे पैदास केंद्र जिथं जिथं आहेत ती शोधायची आहेत आणि त्या गप्पी मासे पैदास केंद्रातून गप्पी मासे जिथं आपल्याला गरजेचं आहे अशा ठिकाणी कायमस्वरूपाच्या डबक्यांमध्ये किंवा जास्तीच्या पाण्यामध्ये सोडून आपल्याला डास नियंत्रणाचा कार्यक्रम राबवायचा आहे. तसाच प्रकारे आपण गेल्या वर्षी ऑइल बॉल संकल्पना आणली की जिथं आपल्याला लांब जाता येणार नाही आणि अशा ठिकाणी जर पाणी साचलं असेल तर त्या पाण्यामध्ये जर आपण ऑइल बॉल टाकला तर ते ऑइल पाण्यावरती तरंगेल आणि त्याच्या खाली असणारे डासाची अळी आणि अंडी मळतील आणि आपल्याला डास कमी करण्यासाठी याच्यामध्ये मदत होईल. तसंच कुठलाही तापाचा पेशंट असेल तर त्याला त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून त्याला उपचार करून घ्यावेत. कर्मचाऱ्यांनी नियमित गृहभेटींमध्ये आपल्या सानिध्यात येणारे जे आपले नागरिक आहेत या नागरिकांना ह्या हिवताप दिनाबद्दल आणि प्रतिरोध महिन्याबद्दल जनजागृती करावी. त्यांना याची जास्तीत जास्त माहिती करावी. जास्तीत जास्त शाळा, कॉलेजेस किंवा हायस्कूल इथे जाऊन तेथील मुलांना याच्याबद्दल प्रबोधन करावं, जेणेकरून आपल्याला जास्तीचे हँड्स मिळतील आणि ते आपल्याला ह्या मलेरिया कंट्रोल करण्यासाठी प्रतिरोध महिन्यामध्ये उपयोगी होईल. त्याचप्रमाणे नागरिकांना घाबरून न जाता ताप आल्या आल्या त्वरित दवाखान्यात येऊन आपल्याला उपचार करून घ्या अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण सर्व ग्रामस्थांना करावं ही आपणा सर्वांना विनंती. मलेरिया संदर्भात थोडंसं बोलूया. कारण आपल्याकडे गेल्या 3 वर्षांमध्ये मलेरियाचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढले होते, पण आपण विविध उपाययोजनांनी मलेरियाचे रुग्ण कमी केलेले आहेत. आता ह्या मलेरियाच्या तापाचे लक्षणं काय? तर याच्यामध्ये थंडी वाजून ताप येतो, प्रचंड थंडी येते. त्याच्यानंतर अंग दुखते, त्याच्यानंतर डोळ्यातनं पाणी येणं, सर्दी होणं, खोकला होणं आणि जेव्हा ते प्रमाण जास्त प्रमाणात होतं तेव्हा उलटी जुलाब ही लक्षणं सुद्धा मलेरियामध्ये दिसतात. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, पी व्हायवॅक्स आणि पी फाल्सिपेरम. पी व्हायवॅक्स हा तसा सौम्य मलेरिया आहे, याच्यामध्ये डेथ नाही आहेत जास्त. पण पी फाल्सिपेरम जो आहे, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, याच्यामध्ये डेथ आहेत. तेही गर्भिणी माता आणि लहान मुलांमध्ये आहेत. त्याच्यामुळे आपल्याला याची ट्रीटमेंट लवकर करणं फार गरजेचं असतं. त्याच्यामध्ये ते दोन्ही तापांमध्ये थंडी वाजून ताप येणं आणि सगळीच लक्षणं असतात. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी जी लागणारी औषधी आहे ती प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय अशा सगळ्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत. याचं निदान करण्यासाठी आपल्या आशा वर्कर्स, MPW, आपला ANM, CHO हे घरोघरी जाऊन रक्त नमुने घेत असतात आणि ते रक्त नमुने संकलित केलेले प्रयोगशाळेमध्ये 3 दिवसाच्या आत आपल्याला आणावे लागतात आणि तिथं ते तपासून त्यानंतर त्याच्यात जर एखादा रुग्ण सापडला तर त्याच्या घरी जाऊन आपल्याला डॉट ट्रीटमेंट प्रमाणे आपण डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट त्याला मलेरियाची देतो. याच्यामध्ये पी व्हायवॅक्सची ट्रीटमेंट जी आहे ती 14 दिवसांची आहे आणि पी फाल्सिपेरमची आहे ती 3 दिवसाची आहे आणि ह्या 3 आणि 14 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्णतः मलेरिया बरा होतो असं आपल्याला निदर्शनात आलं आहे. त्याच्यानंतर आपण त्या रुग्णाचे असंच सोडत नाही, तर त्याला 7, 14, 21, 28 अशा पद्धतीने आपण त्याचा फॉलोअप घेतो. समजा एखाद्या रुग्णानं त्याचे औषधी चुकवली असेल तर तो फॉलोअपमध्ये पॉझिटिव्ह येतो. याचा अर्थ आपल्याला लक्षात येतो की तो रिलॅप्स पेशंट आहे आणि त्याने कुठेतरी औषधी चुकवलेली आहेत, त्याच्यामुळे तो पुन्हा पॉझिटिव्ह आलाय. अशा रुग्ण जास्तीत जास्त आणखीन रुग्ण वाढवत असतो. त्यामुळं त्वरित सर्वेक्षण, ताप सर्वेक्षण, BS कलेक्शन म्हणजे ब्लड स्मिअर कलेक्शन करणं, ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी जिथं LSO आहेत तिथे ते लवकरात लवकर पोहोचवणं
आणि त्याची तपासणी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण वेक्टर बॉर्न कंट्रोल डिसीज बद्दल थोडंसं बोलणार आहोत. सध्या पावसाळा सुरू झालाय आणि हिवताप प्रतिरोध महिना आपण 1 जून ते 30 जून या दरम्यान राबवत असतो. याच्यामध्ये आपण विविध कार्यक्रम राबवतो. याच्यामध्ये एक असेल तर गप्पी मासे पैदास केंद्र वाढवणं. गप्पी मासे जिथं गरजेचं आहे तिथे डासोत्पत्तीच्या स्थाना ठिकाणी ते सोडणं. डासोत्पत्ती स्थानं असतील ती नष्ट करणं. आता पावसाळ्यामध्ये 2 प्रकारची डासोत्पत्ती स्थानं असतात. एक हंगामी असतात आणि कायमस्वरूपीची असतात. हंगामी जी डबकी असतील ती आपल्याला वाहती करता येतात आणि कायमस्वरूपीची असतील तिथं एकतर आपण टॅमिफॉस ॲक्टिव्हिटी करू शकतो किंवा आपण तिथे गप्पी मासे सोडू शकतो. या दिवसामध्ये कर्मचाऱ्यांना एक आवाहन असतं की त्यांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन दैनंदिन सर्वेक्षण करणं गरजेचं असतं. यामध्ये महत्त्वाचं आहे ते कंटेनर सर्व्हिलन्स. याच्यामध्ये घरात आणि आजूबाजूला जे काही पाणी साठवण्याचे साहित्य असेल, कंटेनर असतील, छोटे लहान मोठे डबे भांडी जे काही म्हणून ज्याच्यात काही पाणी आपण साठवत असतो असे कंटेनर तपासायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये डासोत्पत्ती झालेली आहे का. जर असे कंटेनर दूषित सापडले तर ते कंटेनर रिकामे करायचे किंवा जे कंटेनर रिकामे करता येत नसतील त्याच्यातलं पाणी गाळून पुनश्च वापरायला आपण ते वापरू शकतो. दुसरं म्हणजे दर आठवड्यातनं एकदा कोरडा दिवस पाळणं फार गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांनी कटाक्षाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि आपल्या विभागातील ग्रामस्थ हा दिवस कोरडा दिवस पाळतायत का हे फार बघणं गरजेचं आहे. कारण कोरडा दिवस पाळा आणि डेंग्यू मलेरिया टाळा असं म्हटलेलं आहे. जर आपण कोरडा दिवस पाळला यामध्ये काय करतो आपण तर 7 दिवसापेक्षा जास्त जे पाणी साचून ठेवायचं आहे असं साचं करण्यात ती जी भांडी आहेत ती घासून पुसून कोरडी करून पुनश्च भरून आपण पाणी वापरू शकतो. त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. तसंच जनतेला एक आव्हान आहे की आता पाऊस पडतोय, ठिकठिकाणी डबकी साठणार आहेत, तरी आपण आपल्या घराच्या आजूबाजूला अशा प्रकारचे जर कंटेनर असतील, आता डिस्पोजेबलचा जमाना आहे, लोक एखादी वस्तू घेतात, वापरतात आणि फेकून देतात. आता एडिस इजिप्टाई सारख्या डासाला 5 ते 50 ml पर्यंतचं पाणी पुष्कळ होतं. स्वच्छ पाण्यामध्ये तो आपले अंडी टाकत असतो आणि बाकीचे डास आहेत ते अस्वच्छ पाण्यात आणि इतरत्र टाकतात. त्याच्यामुळे जर आपल्याला डेंग्यू पासून संरक्षण करायचं असेल तर आजूबाजूला स्वच्छ कंटेनर आहेत का बघा, त्याच्यात पाणी साचलं आहे का बघा. जर मलेरियापासून आपल्याला संरक्षण करायचं असेल तर गटारी वाहती केली पाहिजे. हंगामी स्वरूपाची डबकी असतील तिथं टॅमिफॉस टाकणं किंवा ती वाहती करणं, अशा प्रकारच्या विविध योजना करून आपण हे साथीचे आजारामध्ये जे वेक्टर बॉर्न डिसीज आहेत म्हणजे डेंग्यू, मलेरिया किंवा फायलेरिया आहे, चिकनगुन्या आहे, अतिशय घातक रोग आहेत, याच्यावरती निश्चितच आपण आळा आणू शकतो. म्हणून कर्मचाऱ्यांना पुनश्च एक विनंती आहे, रेग्युलर सर्व्हिलन्स करा. सर्व्हिलन्स करताना त्या घरातल्या लोकांना काउन्सिलिंग करा, याच्याबद्दल माहिती द्या. कारण आपण दरवेळी तिथे पोहोचू शकत नाही. अशा वेळी जर आपण घरातल्या माणसांना काउन्सिलिंग केलं तर ते स्वतःची स्वतः काळजी घेतील आणि आपल्याला एक मॅन पॉवर मिळेल. प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन तिथल्या अध्यक्षांना मिळवून तिथं बाबा आपल्या सोसायटीमध्ये कुठे अशा प्रकारचं पाणी साचवलं जात आहे का. आता एक उदाहरण द्यायचं तर घरामध्ये आपल्या फ्रीज असतो, या फ्रीजच्या मागे जो कंटेनर आहे पाण्याचा त्याच्यात सुद्धा डासाची अळी सापडतात. त्याच्यानंतर आपले फुलदाणे आपण ठेवतो, या फुलदाण्यांकडे कोण बघतच नाही. तर हे सुद्धा फार गरजेचं आहे. ह्या दुर्लक्षित 2 गोष्टी आहेत. बाकी सगळीकडे आपण लक्ष देतो पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तर अशा प्रकारे जर आपण लक्ष दिलं तर 100% आपण मलेरिया, डेंग्यू सारखे जे वेक्टर बॉर्न डिसीज आहेत, कीटकजन्य आजार, याच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो. नागरिकांना आपण विशेषतः आवाहन करत आहोत की हा 1 ते 30 जून हा महिना आपण मलेरियाचा पारेषण काळ किंवा प्रतिरोध महिना म्हणून कार्यरत असतो किंवा त्याच्याबद्दल काम करत असतो. तरी नागरिकांनी आपल्याला मलेरिया होऊ नये म्हणून आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये जास्त दिवस पाणी जर साठत असेल असे कंटेनर खाली करून ते कंटेनर पहा, त्याच्यामध्ये जर डासांची उत्पत्ती झाली असेल तर ते नष्ट करा. घरातली भांडी 7 दिवसानंतर पेक्षा जास्त दिवस जर भरून ठेवायची असतील तर ती 7व्या दिवशी कोरडी करून घासून पुसून कोरडा दिवस पाळून ती भांडी पुन्हा वापरू शकता. आपण दिवसा पूर्ण बाहेरचे कपडे वापरा.
जेणेकरून आपल्याला एडिस इजिप्टाई सारखे डास आहेत ते दिवसा चावतात, ते चावणार नाहीत। रात्री सुद्धा मच्छरदाणीचा वापर करा, घरांना मस्किटो मॅट वापरा किंवा सुगंध द्रव्य वापरा, जेणेकरून मच्छर आपल्याला चावणार नाही। आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर, आपला गाव, आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण स्वच्छता ज्याचे घरी आरोग्य तेथे वास करी। जिथे जिथे स्वच्छता आहे तिथे चांगलं आरोग्य आहे, म्हणून आपण सर्वांनी येऊन एकत्र येऊन ही आरोग्याची मोहीम सक्सेस करूया आणि आपण ह्या आजारांना दूर ठेवूया। नमस्कार।